सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. विषय इतिहास, इयत्ता 12वी. इतिहासामधील प्रकरण क्रमांक 1 आपण अभ्यासत आहोत. प्रकरणाचं नाव आहे युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास. यामध्ये एकूण 7 उपघटक आहेत. त्यातील पहिला, दुसरा आणि तिसरा हे 3 उपघटक पूर्ण झालेले आहेत. ते व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. आज आपण चौथा उपघटक अभ्यासणार आहोत, विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध. मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रातील जे वेगवेगळे शोध लागलेत, मानवाची प्रगती झाली, त्याचा आपण आढावा घेऊया. आपण आता हा मुद्दा आहे, पहिल्या प्रकरणातला चौथा मुद्दा आहे, विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध. होका यंत्र की जे दिशा दाखवतं, दिशादर्शक, दिशा निश्चित करतं. दुर्बीण, दूरवरचं दिसतं. सूक्ष्मदर्शक यंत्र की त्या यंत्राच्या सहाय्याने लहान गोष्टीचं निरीक्षण करता येतं. तापमापक यंत्र, भारमापक यंत्र यांचा शोध या काळात लागलेला आहे. या शतकामध्ये सूक्ष्मदर्शक यंत्रामुळे सूक्ष्म जंतूंचा अभ्यास करणे सोपे झाले. रॉबर्ट बॉईल याने वायूचे घनफळ, त्यावरील दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते हे शोधून काढले. वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी ही बाब लक्षात ठेवा. रॉबर्ट बॉईल या शास्त्रज्ञाचं नाव, त्याने केलेलं काम आहे वायूचे घनफळ, त्यावरील दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते हे शोधून काढलेलं आहे. नंतर हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन या वायूंच्या संदर्भात संशोधन सुरू झालं. भौतिकशास्त्रामध्ये उष्णता, ध्वनी यांच्या अभ्यासाला प्राधान्य मिळालं. प्राणीशास्त्रामध्ये प्राण्यांची वर्गवारी केली गेली. म्हणजे अशा प्रकारे विविध क्षेत्रामध्ये वैज्ञानिक शोध किंवा अभ्यासाला सुरुवात झालेली आहे. वस्त्र उद्योगामध्ये काय प्रगती झाली ते पाहूया आपण. वस्त्रोद्योग. इंग्लंडमध्ये लोकरीपासून वस्त्र विणणे हा व्यवसाय पूर्वापार चालत आलेला होता. इंग्लंडमधला हा जुना व्यवसाय. थंड हवामानाचा देश आहे, मग तिथे लोकर अंगावर असणारे प्राणी आहेत, त्यांच्या लोकरीपासून वस्त्र विणण्याची परंपरा. हा व्यवसाय घरगुती स्वरूपाचा होता, म्हणजे लहान व्यवसाय प्रत्येक घरोघरीच चालत असे. इसवी सन 1738मध्ये जॉन के, हे नावं लक्षात ठेवायची, याने धावता धोटा तयार केला. म्हणजे वस्त्र विणण्याचं यंत्र तयार केलं. धावता धोटा म्हणतात त्याला. या धोट्यामुळे वस्त्र विणण्याची कामाची गती वाढली. या यंत्राच्या सहाय्याने वस्त्र विणण्याचा वेग वाढला. त्याचा पुढचा टप्पा स्पिनिंग जेनी या यंत्राने गाठला. हे सुद्धा वस्त्र विणण्याचं यंत्र आहे. सुरुवातीला धावता धोटा आणि नंतर स्पिनिंग जेनी. इंग्लंडमधील जेम्स हारग्रीव्हज, हे नाव लक्षात ठेवा वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी. जेम्स हारग्रीव्हज याने स्पिनिंग जेनी नावाचे यंत्र तयार केले. 2 नावं लक्षात ठेवा, जॉन के आणि जेम्स हारग्रीव्हज. जॉन केचं यंत्र आहे धावता धोटा आणि जेम्स हारग्रीव्हजचं यंत्र आहे स्पिनिंग जेनी. या यंत्रावर एकाच वेळी सुताची 8 रिळे लावता येऊ लागली. म्हणजे वेग वाढला कामाचा. यामुळे कामातील श्रम कमी झाले आणि कामाचा वेग वाढला. 1769मध्ये रिचर्ड आर्कराइट याने सूत कातण्यासाठी सुधारित यंत्र बनवलं. आणखी प्रगती झाली वस्त्र उद्योगामध्ये. रिचर्ड आर्कराइट नाव लक्षात ठेवा, सूत कातण्यासाठी यंत्र बनवलं. या यंत्राचा फायदा काय झाला तर या यंत्राद्वारे अधिक पेळदार व मजबूत धागे वेगाने तयार होऊ लागले. धागे जे तयार केले जाऊ लागले ते मजबूत आणि पेळदार. 1779मध्ये सॅम्युअल क्रॉम्प्टन याने म्यूल नावाचे सुधारित सूतकताई यंत्र तयार केले. आणखी नवीन यंत्र तयार झालेलं आहे, त्यात सुधारणा. सॅम्युअल क्रॉम्प्टन, त्यांचं यंत्राचं नाव आहे म्यूल. या यंत्रामुळे काय झालं आहे तर वस्त्र बनवण्याच्या कामाचा वेग जवळपास 200 पटीने वाढला. अतिशय जादा वेग वाढला.
1785मध्ये एडमंड कार्टराइट यांनी यंत्रमाग बनवला. आणखी प्रगती झाली वस्त्र बनवण्याच्या यंत्रामध्ये. 1885मध्ये एडमंड कार्टराइटने यंत्रमाग बनवला. 1793मध्ये कॉटन जीन या नावाचे यंत्र आले. या यंत्राद्वारे कापसापासून सरकी वेगळी करता येणे शक्य झाले. कापसात जे बीज असतं सरकीचं ते बाजूला करण्याचं हे यंत्र आहे. पहा, या यंत्राच्या निर्मितीमध्ये प्रत्येक यंत्र जे आहे काहीतरी कारणासाठी उपयोगी आहे आणि त्यात अधिक सुधारणा होत गेली. त्यामुळे वस्त्र अधिक प्रमाणात निर्माण होऊ लागलं, उत्तम दर्जाही त्याचा होऊ लागला आणि कामाचा वेग वाढला, श्रम कमी झाले. धातू विज्ञानाच्या बाबत काय प्रगती झाली ते आपण आता पाहूया. इंग्लंडमध्ये लोखंडाच्या खाणी होत्या. भूगर्भामध्ये लोखंडाच्या खाणी. ते कच्चं लोखंड असतं, पण तिथे मिळणाऱ्या लोह खनिजापासून शुद्ध लोखंड निर्माण करण्याच्या तंत्रात सुधारणा करण्याची गरज होती. भूगर्भातून जे कच्चं लोह काढलेलं आहे त्याच्यापासून पक्क लोखंड किंवा शुद्ध लोखंड तयार करण्याचं नवीन तंत्रज्ञानाची गरज निर्माण झाली. हे खनिज वितळवण्यासाठी लाकडाऐवजी दगडी कोळसा वापरण्यात येऊ लागला आणि मग ते खनिज वितळवायचं आहे, लाकडाऐवजी दगडी कोळसा वापरण्यात येऊ लागला. त्यामुळे उच्चतम तापमान असणाऱ्या भट्ट्या तयार करता आल्या. परिणामी लोखंडाचे उत्पादन वाढले. पुढे कोळशाच्या भट्ट्या रसरशीतपणे तापवणे आणि कोळशाच्या भट्टीत हवा खेळवणे या कामासाठीही स्वतंत्र यंत्रे निर्माण केली गेली. म्हणजेच उच्चतम तापमान असणाऱ्या भट्ट्या तयार करण्यात आल्या. त्यामुळे लोह खनिज वितळवता येऊ लागलं. परिणाम असा झालेला आहे की पक्क लोखंड बनविण्याची प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू झाली. लोखंडाचं उत्पादन देखील वाढलं. म्हणजे कोळशाच्या भट्ट्या तापवणं आणि कोळशाच्या भट्टीत हवा खेळती ठेवणं यासाठी देखील स्वतंत्र यंत्रे निर्माण करण्यात आलेली आहेत. याच दरम्यान अशी घटना घडलेली आहे की 1783मध्ये लोखंडाचा रस साच्यात ओतून लोखंडी पट्टिका म्हणजेच उदाहरणार्थ रेल्वेचे रूळ तयार करणं किंवा इतरही यंत्रसामग्री तयार करण्याची पद्धत निर्माण झाली. 1783मध्ये रेल्वेचे रूळ तयार करण्याची जी प्रक्रिया सुरू झाली ती पुढे रेल्वे मार्ग टाकण्यामध्ये अतिशय उपयोगी ठरलेली आहे. 1865मध्ये लोखंडाच्या रसाचं रूपांतर पोलादामध्ये करण्याची जी प्रक्रिया आहे त्याचासुद्धा शोध लागलेला आहे. परिणाम याचा असा झालेला आहे की धातू उद्योग जो आहे तो अतिशय भरभराटीस आलेला आहे आणि त्यामध्ये बदल झालेला आहे. मानवाच्या विकासात लोहाचं किंवा लोखंडाचं अतिशय महत्त्व आहे. यानंतर आपण पाहूया यंत्राचा उपयोग कशा प्रकारे होऊ लागलेला आहे. एका क्षेत्रात एका यंत्राचा शोध लागला की माणसे तेच यंत्र दुसऱ्या क्षेत्रात कसे वापरता येईल याचा विचार करायला लागली. म्हणजे निरीक्षणाची क्षमता आणि त्यातून निष्कर्ष काढण्याची क्षमता, त्यातून नियम निर्माण करण्याची क्षमता, यंत्रसामग्री निर्माण करण्याची क्षमता, एक यंत्र दुसऱ्या कामासाठी कसं वापरता येईल याचा विचार माणसं करू लागलेली आहे. यातूनच नवनवी यंत्र तयार झाली. मग कोणकोणती यंत्र तयार झाली तर त्याचा कालखंड पाहूया आपण. 1783मध्ये बेल हे नाव लक्षात ठेवा. बेल याने रोलर सिलेंडर प्रिंटिंग म्हणजेच कापडावरील छपाईसाठी यंत्राची निर्मिती केली. 1783मध्ये बेल या शास्त्रज्ञाने की कापडावर छपाई करण्याचं यंत्र निर्माण केलेलं आहे. 1809मध्ये बुटाचे आतील तळवे आणि टाचा एकत्र जोडण्याचे काम यंत्राद्वारे केले जाऊ लागले. म्हणजे जे चप्पल बूट आहे त्याच्या आतमधला जो भाग आहे त्याला तळवा म्हणतात. तो तळवा आणि टाचा एकत्र जोडण्याचं काम यंत्राद्वारे सुरू झालेलं आहे. त्यानंतर कपडे शिवण्यासाठी शिलाई यंत्रे आली. नंतर जेम्स वेटने बाष्पशक्तीवर चालणारे स्टीम इंजिन तयार केले. त्यामुळे रेल्वे चालवण्याचा वेगही वाढलेला आहे. हे इंजिन सुरुवातीला खाणीतून कोळसा व कच्चे लोखंड बाहेर आणण्यासाठी वापरले जात असे आणि बाष्पशक्तीवर चालणारं जे इंजिन होतं स्टीम इंजिन
कोळशाची जी खाण आहे आतमधलं कच्चा कोळसा आणि कच्चं लोखंड आणण्यासाठी भूपृष्ठावर आणण्यासाठी त्या इंजिनाचा वापर केला जात असे. अशा प्रकारे वस्त्र उद्योगामध्ये धातू उद्योगामध्ये यंत्राचा शोध अतिशय उपयोगी ठरलेला आहे. आणखी पण शोध लागलेले आहेत ते पाहूया आपण. बाष्पशक्तीवर चालणारा नांगर, त्यामुळे शेतीचं काम सोपं झालेलं आहे. कापणी यंत्र, पिकाची कापणी करण्यासाठी नवनवीन यंत्र. गवत कापणारी यंत्र, गवत कापण्यासाठी वेगवेगळी यंत्र लागत असत, त्याचाही शोध लागला आहे. यामुळे शेतीची कामे जलद गतीने होऊ लागली. अमेरिकेत रॉबर्ट फुल्टन याने क्लेरमॉन्ट ही बोट बाष्पशक्तीवर चालवली. पाण्यावर चालणारी बोट ही बाष्पाच्या शक्तीवर, पाण्याच्या वाफेवर चालवलेली आहे. शास्त्रज्ञाचं नाव लक्षात ठेवायचं आहे, रॉबर्ट फुल्टन. बाष्पशक्तीच्या मदतीने जमिनीवरून वाहतूक करण्याचा हा पहिला प्रयोग जॉर्ज स्टीफन्सन याने केला. बाष्पशक्तीवर चालणारे आगगाडीचे इंजिनही तयार करण्यात आले. लिव्हरपूल ते मँचेस्टर हे अंतर या रेल्वे इंजिनाने पार पडले. पुढे रेल्वेची सेवा देखील विस्तारलेली आहे. लिव्हरपूल ते मँचेस्टर हे अंतर लक्षात ठेवा. रेल्वे इंजिनने बाष्पाच्या शक्तीवर चालणारं ते रेल्वे इंजिन होतं. युरोपमध्ये रेल्वे सुरू झाल्यामुळे तेथील प्रवासाचा वेग कमी झाला. या सगळ्या शोधामुळे इंग्लंडमधील व्यापाऱ्यांना इतर देशांमध्ये त्यांच्या वसाहती प्रस्थापित करण्याला खूप मदत झालेली आहे. आणि पुढच्या काळात इंग्लंडने मग दुसऱ्या प्रदेशात जाऊन भूप्रदेश काबीज करायला सुरुवात केलेली आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. इतिहास, मराठी आणि अर्थशास्त्र इयत्ता 11वी 12वी या दोन्ही विषयांचे व्हिडिओ लेक्चर तुम्ही माझ्या ह्या चॅनलवर पाहू शकता. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.